आपल्या नवीन योजनेसाठी ही दिल्लीची मीटिंग आहे ना, ती फार महत्त्वाची आहे. बरं, मी परत येईपर्यंत सगळी सूत्र तुझ्या हातामध्ये आहेत. काही लागलं तर शुभूला फोन कर, तो आहेच. भैया तू इथली काही काळजी करू नकोस. तू नीट जा आणि नीट ये. आणि मी काहीतरी ठरवलंय. सगळी कामं पटापट आटपून आज मी बायकोला आणि मुलीला वेळ देणार आहे. अरे वा, आज काय विशेष प्लॅन? काका, बाबा मला आणि आईला शॉपिंगला घेऊन जाणार आहे आणि तिथून मामाकडे. अरे वा. पृथ्वी, माणसांना नुसती जोडायची नसतात, तर ती जपायची असतात. पण वळत नाही. कळतोय, टोमणा कळतोय नंदा का, पण काय करणार, ही दिल्लीची मीटिंग कॅन्सल नाही करू शकत ना. मी समजू शकते. घे, सगळं सुखरूपपणे पार पडू दे. आणि इथली काळजी अजिबात करू नकोस. मॅडी आहे ना, म्हणजे तू जोपर्यंत बाहेर आहेस तोपर्यंत पार्टी ऑफिस मध्ये एखादी चक्कर टाकेल असतो. नाही, त्याची काही गरज नाही नंदा का. शुभू आहे इथे, तो पार्टी ऑफिस व्यवस्थित सांभाळेल. हा साहेब. हा शुभू, मी निघालो दिल्लीला. पार्टी ऑफिस मधली सगळी कामं व्यवस्थित सांभाळ आणि मला अपडेट्स देत राहा. हो साहेब, हो साहेब. बरं, रात्रीच्या मीटिंगचं सगळ्या कार्यकर्त्यांना मेसेज पोहोचलाय साहेब, कालच पोहोचलाय. ठीक आहे, रात्री भेटूया. चालतंय. हो साहेब. बघितलंच नंदा का, शुभूला काही सांगायची गरज लागत नाही. सगळी कामं त्यांनी व्यवस्थित करून ठेवलेली असतात. हे घे. अहो भैयासाहेब, हे कशाला? असू देत, माझ्याकडनं पिऊसाठी आणि तुझ्यासाठी काहीतरी घ्या. चला येतो. हो. विश्वंभर, जेवढं मिरवायचं तेवढं मिरवून घे. ज्या दिवशी तुझं हे मंत्रीपद जाईल ना, त्या दिवशी तुझा हा माज आणि तुझी प्रगती दोन्ही धुळीला मिळेल. आणि तो दिवस आणल्याशिवाय ही अलकनंदा गप्प नाही बसणार. बाकी जे व्हायचं ते होणारच. अरे देवा, शुभू इथं डबा विसरून गेला वाटतं. आवा आवा, शुभूला फोन लावा. शुभूला फोन लावा. आता फोन कशाला? अहो, शुभू डबा इथंच विसरून गेलाय. फोन लावा की. आई, काय झालं? घाईच्या नादात शुभूने काही खाल्लं बी नाही. डबा बी इथंच विसरून गेलाय. आता उपाशी पोटी औषध कशी घेईल? लावा म्हणते ना, असं का उभा आई राहिलाय? आई आई शांत हो. आता तो गाडी चालवत असेल तर फोन नाही उचलणार. मी एक काम करते, मी नेऊन देते ना डबा. असं म्हणतेस का? धर, जा पटकन जा. खरंच शुभ येणार नाहीये का? असं का करतोय हा? आणि इतका मोठा निर्णय घेण्याआधी एकदा माझ्याशी बोलायचं तरी. असं कसं म्हणाला की मी उद्यापासून कामाला येणार नाही? नाही, पण तो कुठे म्हणाला? ही तर ती स्वीटी म्हणाली. पण मग तो आमच्याकडे येणार नाहीये कामाला हे त्यांनी ते स्वीटीला का सांगायचं? आधी मला सांगायचं ना. तो खरंच आला नाही तर? नाही, काकू म्हणाली तसं मी त्याला समजूनच घेत नाही म्हणून चिडला असेल का तो? पण याआधी असं कधी बोललाच नाहीये तुम्हाला. नाही 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 नाही, हे असं काही होणार नाही. आणि मुळात तो बाबांच्या शब्दाबाहेर नाहीच आहे. तो त्यांचं ऐकेल. काल मी एवढ्या डॉक्टरांना पाठवलं तेव्हा तर सगळं ठीक होतं. मग काय झालं त्याला आता? नाही नाही, तो येईल. मी त्याला येऊच दे. बघतेस मी त्याला कसा येतोय कामाला. ओ सावनीताई, अंगावर पाणी. दादा, सॉरी सॉरी सॉरी, माझं लक्षच नव्हतं. भिजलात ना तुम्ही. बरं, हे सगळं राहू दे. तुम्ही जर डोकं पुसून घ्या, सर्दी होईल तुम्हाला. खरंच सॉरी हा. शुभू आला? मला तर वाटलेलं येणारच नाही.
सांग वेड्या मना मला भान नाही जगाचे मला वेड लागले प्रेमाचे मला वेड लागले प्रेमाचे 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 हे मी काय बघते ही श्रावणी तर शुभ्याच्या गळ्यातच पडली. काय ताळतंत्रच राहिलं नाहीये हिला. नोकराला मिठी मारते सरळ सरळ. शी, 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 शी. काही क्लासच नाहीये या पोरीचा. मला तुला बघून खूप आनंद झालाय शुभू. अरे मला वाटलं होतं तू आता येणारच नाहीयेस परत. मला वाटलं तू नोकरी सोडून गेलास, मला परत कधीच भेटणार नाहीत. इतकं वाईट वाटत होतं ना मला. पण तू आता आलास ना, आता खूप छान वाटतंय. म्हणजे ना परत एकदा सगळं होरफोर हिट झाल्यासारखं वाटतंय. हे अशा काय करायला चरावणी मॅडम? शुभंकर, मी कधी कधी तुझ्याशी खूप रूडली बोलते ना रे. खरंच सॉरी. पण आता मी ठरवलंय, मी तुझ्याशी खूप छान वागणार आहे. मॅडम तुम्ही बरायचा ना? हो शुभंकर, मी ठीक आहे. मला सांग, तू कसं आहेस? तुझी बरी आहे ना शुभंकर? तुला काल ताप आला होता ना, आता कसं वाटतंय? आणि मला सांग, तू सकाळपासून काही खाल्लंयस का? माझं सोडा, तुम्हाच बी ताप आलाय का? नाही रे, असं का विचारतोस? तुम्ही खरंच श्रावणी मॅडम बोलताय ना? तुम्ही खरंच एवढ्या चांगल्या स्वभावाच्या आहेस?